मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलेल्या ऑफरवरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत। आधी घरं फोडायची आणि मग ऑफर द्यायची अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। तर शरद पवारांनी ऑफरबाबत विचार करावा असं वक्तव्य अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळांनी केलंय। आपण पाहतोय नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटतायत। पहले घर तोड़ो, उनको ब्लॅकमेल करो और जब आपण स्वतः हारायला लागलात तर पुन्हा त्यांना सत्तेत आमच्याबरोबर या असं म्हणण्याचं ऑफर देण्याचं काम जे मोदीजी करतात आहेत। म्हणजे मोदीजी तुम्ही मान्य करा की देशात आता मी काही सत्तेत येत नाही, मी यांचा आधार घेऊनच येऊ शकतो। 400च्या पारने आता आमचा तडीपाराची वेळ आलेली आहे आणि म्हणून आता शरद पवारजी असतील, उद्धव ठाकरेजी असतील, त्यांना ते विनंती करतात आहेत की आमच्याबरोबर या। आणि आता ही परिस्थिती आलेली असेल तर याचा अर्थच आम्ही जो दावा करतो आहे की नरेंद्र मोदी आता सत्तेत येणार नाही तो दावा खरा ठरतो आहे। मला मी काय सांगत होतो त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचं आहे, पवार साहेबांनी, आणि त्यांनी उत्तर द्यायचं आहे। एनडीमध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे, आता त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे ते मला काही कल्पना नाही। तो प्रश्न त्यांच्यासाठी, माझ्यासाठी नाही आहे। दरम्यान पवारांना पराभव दिसल्यामुळे त्यांनी हार मानल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे। तर हुकुमशहासोबत जाण्याचा स्वप्नात देखील कोणी विचार करणार नाही, मोदींचा पराभव अटळ आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। त्यामुळे दोन्ही पक्षाची ताकद कमी झालेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याची भाषा करू लागले। त्याचा अर्थ त्यांनी हार मानलेली आहे। या निवडणुकीत देखील त्यांनी हार मानली की आपला पक्ष जिंकू शकत नाही आणि म्हणून काँग्रेसमध्ये आपलं प्रादेशिक पक्षांनी मर्ज व्हावं लागेल। ह्याच्यातच सगळं आलं, मोदींना त्यांचा पराभव दिसतोय। मोदी हा एक लटकता आत्मा आहे, इकडे तिकडे लटकत फिरतो आहे आणि या लटकता आत्म्याबरोबर आमचे या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत। भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या सहकार्याने मोदींची प्रकृती तपासून घ्यावी। शरद पवार यांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील।